नमस्कार, मी प्रनिल मंडिक, आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षक आंदोलन आणि प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरक्षणाचं कार्य करतो आणि उत्तर महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख म्हणून जबाबदारी आहे। गुप्त माहितीदाराद्वारे आम्हाला आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून ॲम्ब्युलन्समध्ये गायींना कोंबून धुळ्याला बकरी ईद कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार आहे। तर मग आम्ही MP आणि महाराष्ट्र बॉर्डर म्हणजे जो बोराडी नावाचा परिसर आहे, बोराडी नावाच्या परिसरात आम्ही एका ठिकाणी ट्रॅप लावून थांबलेलो होतो आणि आम्हाला 4, 5 वाजेच्या सुमारास ही ॲम्ब्युलन्स येताना दिसली। मग आम्ही व्हेरीफाय केलं की तीच ॲम्ब्युलन्स आहे का। मग ही ॲम्ब्युलन्स आम्हाला माहिती मिळाली की तीच ॲम्ब्युलन्स आहे। मग आम्ही जवळजवळ शिरपूरपासून गाडीचा पाठलाग केला आणि शिरपूरपासून गाडीचा पाठलाग करत त्यानंतर आमचे सरवड फाटा जो आहे सोनगीर गावापासून काही अंतरावर टोलनाक्याच्या पुढे, सोनगीर टोलनाक्याच्या पुढे त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला आणि सोनगीर पोलीस स्टेशनच्या मदतीने आमचे जे सोनगीर पोलीस स्टेशनचे तुषार देवरे साहेब आहे त्यांच्या मदतीने, त्यांच्या आदेशाने गाडी थांबवल्यानंतर गाडी आम्ही ज्यावेळेस चेक केल्यानंतर त्यामध्ये हा दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे की त्या गाडीमध्ये गायींना अतिशय क्रूरपणे कोंबलेलं होतं आणि कत्तलीसाठी गायींची वाहतूक सुरू होती। या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, परंतु तो दर्जा दिला गेल्यानंतर गायीची खरंच त्या पद्धतीने गायीला वागणूक मिळते का। गायीला 4 पाय बांधून वेगळ्या पद्धतीने गोवंशाची तस्करी केली जाते, ही गायीची विटंबना आहे। जर आपण राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे तर ही विटंबना थांबली पाहिजे। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही धुळ्याचे जे माननीय नवनियुक्त SP विशाल आनंद सर, तर सरांना देखील आमची विनंती आहे की धुळे जिल्हा हा गो तस्करीचा सर्वात मोठं केंद्र बनलेला आहे। गोरक्षक जीवाचं रान करून या लोकांना थांबवतात, पोलिसांच्या मदतीने थांबवतात, कधी गोरक्षक स्वतः देखील यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात। आणि ह्या लोकांनी चॅलेंज केलेलं आहे की आम्ही पोलीस प्रशासनाला खिशात ठेवतो आणि कोणी गोरक्षक जर आडवा आला तर आम्ही त्याला उडवण्याची धमक ठेवतो। अशा प्रकारचे हे सराईत लोक, या सराईत लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही जी ॲम्ब्युलन्स पकडली गेली आहे ही जनसेवेसाठी किंवा रुग्णसेवेसाठी या ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो। आणि त्याच ॲम्ब्युलन्समध्ये गायींची निर्दयीपणे गायींची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असेल तर हा धुळे जिल्ह्यासाठी नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाचा विषय आहे। तर आपण या विषयासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या, नाहीतर हा प्रकार थांबणार नाही। कारण या धंद्यात जेवढे पण लोक आहेत ते सगळे सराईत गुन्हेगार आहे, ते कुठल्याही प्रकारे थांबण्याचं नाव घेत नाही। धुळे शहरामध्ये रोज गोवंश तस्करीच्या घटना समोर येत आहे। अनेकदा सोनगीर पोलीस स्टेशनचे आमचे PI साहेब तुषार देवरे साहेबांनी कमीत कमी आत्तापर्यंत 20-30 रेड केल्या। त्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला रेड चालू आहे, गोरक्षक पथकच्या माध्यमातून रेड चालू आहे, परंतु तरीसुद्धा हे लोक थांबण्याचं नाव घेत नाही। तर या लोकांचं खूप मोठं नेक्सस आहे, तर ते थांबवण्यासाठी आपण काहीतरी वरच्या लेवलला काहीतरी उपाययोजना कराव्या अशी आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती।